तर जय श्रीराम मित्रांनो, तर परत एका आपल्या नवीन व्हिडिओत स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे राऊर येथे नागपूर। तर आपण आलेलो आहे आता दशरथ रेडिओमॉलच्या इथं। तर आपण आता चाललोय गावात। तर जावं म्हणलं गावात मस्तपैकी दाढी कटिंग करून घ्यावा। तर आपल्याला आता जायचं आहे गौऱ्याच्या दुकानावर। तर दसऱ्याने मी चाललोय गावामध्ये। तर आलोय आपण आता जस्ट आपलं कटिंगवाल्याच्या दुकानावर। तर हे गौरव आहे, गौरव कदम। तर याचं कटिंगचं दुकान आहे, मस्तपैकी म्हणलं फ्रेश वगैरे व्हावं, दाढी कटिंग करून घ्यावा। तर त्याचं चाललंय टाइमपास करायचं काम, इकडून हे कर ते कर। तर तेवढ्यात आपल्या संग लय मोठा विषय झालेला आहे। आपल्या संग झालाय प्रँक। तर प्रँक काय झाला तुम्हाला दाखवणार आहे आता। न्यू लुक आपला न्यू लुक आहे। तर आपल्या संग लय मोठा विषय झालता हा। तर हा गौरवचा लुक आहे आणि ह्यो पहा दशरथ भाऊ, आणि त्याच्यात हा माझा लुक आहे नवीन। तर आता चाललोय घरी जावत। मग काय तर भावांना चला आता निघलो इथून। मग मस्तपैकी घरून आवरून वगैरे आलेलो आहे। तर आता आपण आहे राऊरी मार्केटला। तर हे आपलं मार्केट आहे राऊरी। तर इथं चांगल्या गाड्या भरायला आलेल्या आहे आज। तर चला पहिलं जाऊ बाहेर, डिझेल टाकून घेऊ का। तर आपला काटा पार टेकलेला आहे का, तर डिझेल तर टाकावंच लागणार। आपण पुण्याहून डायरेक्ट राऊर झालं तरी डिझेल नाही टाकलं कवर तरी चलन, ती तुला डिझेल टाकणं भागच आहे ना। चला मग काय जाऊ पंप। तिसऱ्या द्या मग काय तर भावांना आता मस्तपैकी डिझेल वगैरे टाकलंय, निघलोय आता जस्ट। तर दिपे आलेला आहे परत आपल्या संग, आणि घोडेगावला आहे कोकण्या। तर कोकण्याला पाहू, त्याला विचारू यायचं असतं तर आपल्या संग येईन देऊ, नाही तर येईन मागून ना। मला माहिती झालं तसं यायचं तसं आपण त्याला विचारणं भागी आपलं। तर आपल्या पण 2 गाड्या भरून आलेल्या आहे, 8763 आणि 9275। पण ते नाही आज नाही निघणार, उद्या निघणार आहे त्या। तर आपल्या गाडीला तिसरा दिवस आहे आपली गाडी होती भरून, त्याच्यामुळे आपल्याला आज निघणं भागच आहे कोणत्याही परिस्थितीत। तर आपण आता मस्तपैकी डिझेल वगैरे टाकून आलेलो आहे याला कुटुंबा आखाडा सोने रोडला। तर चला मग कोकणीला फोन बिन करून पाहू येणार असन का नाही। सोनाई, तर इथं लेफ्ट साईडला सोनाई कॉलेज कसं आहे, हरियाली का ना जरा डायरेक्ट इथं विषय हाड आहे। तर तुम्हाला त्याचा गेट दाखवतो, गेट पुढं आहे म्हणजे समोर, इथं जे समोर आहे का इथं गेट आहे इथं। तर हे कॉलेजचं गेट। तर अख्खं कॉलेज आहे इकडं हिंडायसाठी, थोडंफार नाही का लई पण नाही, समजा हॉस्टेल टाईप हॉस्टेल आहे। हॉस्टेल थोडक्यात आपल्याला माहित नाही म्हणजे आम्ही एवढं जवळ राहिला 25 किलोमीटर तरी आलो मी, काय एवढा येत नाही इकडं काही नाही। पण आपलं समजा राऊर गाडी भरली तर आपण सोने मार्गे डायरेक्ट घोडेगाव इकडं निघतो, आणि इकडून जरी आलं तर इकडून इकडं हायवेस रूट आपला घरी जायचं। पण आपण काय एवढं हिंडायचा विषय घेत नाही निवांत असतो। तर चला मग कोकण्या येऊ राहिला तर मला माने। तर हे ड्रायव्हिंग शिकून राहिलं काय नो 4 व्हीलर मध्ये आत्ता काय गावच्या माग। तर इथं एक नवीन जारचं दुकान आहे, ओम साई नाही ओमकार। तर तिथं जाऊन आपण मस्तपैकी आता जार भरून घ्यायचं आपल्याला। तर रश्य काही ढिल्ल्या झालेलं नाही आहे, एकदा तरी चेक करून घेतलेलं बरं। ते काय दिसा ना काय द्या म्हणलं मामा एक, आम्ही नंतर पाहू कशी लागत काय। दर दिप्या न्यू ब्रँड। तर जार तिथं ठेवतो माग हो, तो अशी ब्रेकचे पॅन्डल पण ठेवली। तर चला मग काय भावना आता निघू दामादामानी। कोकणी आहे माग, तुला करतो मागं ठेवलेलं बरं माझा अंदाज। हा चार्जर काढून ठेव आणि मागं ठेव। तर जारची मचमशिंग चालू आहे, नळ चालू आहे का त्याचा। हे पाहिलं पाणी सांडलं इथं, घे त्याला माग दमाने जाऊन दे, ठेव माझ्या शिटा माग। तर याला आपल्या शिटा माग जागा आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं। का तर आपल्याकडे पहिली गाडी होती 15-12, त्याच्यात जागा नव्हती, हरणं वाजायला लागला पायाने। तर चला मग वगैरे ठेवू निघू। चला मग काय भावांना कोकणी दमदमचे आपण जाऊ पुढं। संभाजीनगरच्या मागे 15 किलोमीटर
तर आपण लय निवांत चाललोय का तर कोकण्या माग आहे म्हणलं आता इन मग तो काय यायचं म्हणावं घ्याय ना आणि त्याच्यामुळं आपण काय माघारी घ्याय ना. तर आपल्याला भेटणार आहे सोप्या भेटणार त्याच्यामुळे आपण ते पंपावर जाऊन थांबू. तर शेटचा खर्च आहे, शेट मोठी असते जरा ते म्हणलं तुम्ही या तुम्हाला खर्च करीत नाही का मी. त्यामुळे आता चाललोय तिथं पंपावर जाऊ त्याला बोलून घेऊ काय असं तो खर्च करीन आपल्याला. ते म्हणजे मला जेवाय वगैरे हे बघितलं तर ब्रेकरला लय जपून घ्यावं लागते दमदमसे पारशात. राहायला पण भावांनो कसं विषय झाला माहिती का आपल्या ब्लॉगला काय सपोर्ट भेटना आणि आपण म्हणजे नाही का म्हणलं मराठीमध्ये ब्लॉग बनव ब्लॉगला मराठी जरा सपोर्ट भेटत तर मराठीमध्ये काय सपोर्ट भेटत नाही. जर मनात आलं तर आपल्या हिंदीमध्ये रेग्युलर होते पहिले तसं चालू करणार आहे का तर आपल्या मराठी माणूस आपल्याला सपोर्ट नाही करीत. मध्ये कसं होतं मी हिंदी सोडायचं हिंदीमध्ये माझे नाही का 3 ते 4 महिन्यामध्ये 1300 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि आता तुम्हाला सांगतो आपण एवढे व्हिडिओ सोडून सुद्धा आपले आताचे फक्त 1700 सबस्क्रायबर आहे. म्हणजे आपले काय होतं मराठी माणूस सबस्क्राईब करत नाही. व्हिडिओ जरी आला तर वर ढकलून देणार किंवा पाहिला तर स्किप करून पाहणार सबस्क्राईब वगैरे काहीच करीत नाही. त्याच्यामुळे आपण पाहू अजून नाहीतर 4-5 व्हिडिओ मराठीत सोडू त्याच्यानंतर डायरेक्ट हिंदीमध्ये आपले जसे पहिले होते तसे आपण सोडणार आहे. का तर हिंदी ब्लॉग जर सोडले ना तर तुम्हाला माहिती आहे ऑल इंडिया व्हिडिओ चालवतो त्याच्यामुळे हिंदीत व्हिडिओ सोडू आपण पाहिजे. एक एवढं वाटलं तर एवढा एक मार्चचा महिना आहे ना एवढा एक व्हिडिओ पूर्णपैकी मराठी सोडून पाहिजे. जर चांगला सपोर्ट भेटला तर मराठी व्हिडिओ बनवायचे नाही तर आपल्या डायरेक्ट हिंदीमध्ये बनवायचे. का तर आपल्याला बऱ्याच भावाची कमेंट आली मराठी व्हिडिओ बनवा मराठी त्याच्यामुळे आपण मराठीत चालू केलं पण मराठीत काय सपोर्ट भेटत नाही. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट परत हिंदीमध्ये आपले ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे का नाही. का तर आपल्या मराठी माणसाला लाज वाटत सबस्क्राईब करायची नाही. जे रिअल आहे ते सांगू राहिलो मी. तर तुम्हाला वाटतं हे नाही का सबस्क्रायबर वाढायसाठी काही पण बोलतो तर भावना तसा काही विषय नाही आहे. तुम्ही स्वतः बघू शकता नाही का माझ्याच्यात हिंदी व्हिडिओ आहे मराठी व्हिडिओ आहे. तर आपला पहिला एक व्हिडिओ नाही का हिंदीत सोडायचो ना तर ते व्हिडिओ चांगला उठलेला आहे म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला. तर आपले आत्ताचे व्हिडिओ तुम्हाला सांगतो 500-600च्या पुढं काय यूज व्हायना. त्याच्यामुळं आपल्याला नाही का हिंदीमध्ये सुरू करावं लागणार आहे परत. तर तुम्ही मला चांगला सपोर्ट करा बा मी मराठीचे व्हिडिओ ठेवतो फक्त सपोर्ट चांगली करा नाही का काय का नाही. मग काय तर भावांनो तर आलं तर आपण आता सध्या संभाजीनगरच्या जवळ तर हा सोलापूर रोडचा नाही का ब्रिज. तर आपल्याला मारायचा आहे 2 राईट नाही तर आपण सरळ गेलो असतो पण आता नो एंट्री आहे त्याच्यामुळे आपण राईट मारून इकडूनच बाहेरून निघून जाऊ सोलापूर रोडना. म्हणजे तुम्हाला माहिती का तर आतमध्ये पोलिसांची लय मचमच राहते नाही का नो एंट्रीत घुसल्याच्या नंतर त्यांचं लय ऐकावं लागत आपल्याला. त्याच्यामुळे मस्तपैकी डायरेक्ट या रोडना टर्न मारणे आणि बायपासला सरळ निघून जाणे तुम्हाला सगळ्यात सोपं पडत नाही का. आणि विषय राहिला पडता तर आपल्या गाड्या पडत्या मोठ्या गाड्याला वळवायला जागा भेटत नाही टप्पन. तसं 4 व्हीलर म्हणा तर कोणत्या गाड्या टप्पन वळू शकतात आपल्या गाड्या मोठ्याने वळत नाही. त्याच्यामुळं बायपासचा उपयोग करा. इथंच नाही म्हणजे कुठं जरी गेलं ना बायपास लागतोच प्रत्येकात. म्हणजे मी वैयक्तिक एकदा राजस्थानला गेलो जयपूरमध्ये तर तेव्हा सुद्धा मला जेव्हा बायपासनंच आहे. काय वाजू राहिलं काय आपलं मागं. मग काय तर आता आलेलो आहे आपण सोलापूर रोडला. तर आपण आता चाललेलो आहे तर पुढं सोप्याचा म्हणाल तर सोप्यात आपल्याला आहे पंप येऊन तर सोप्या म्हणलेला आहे लवकर आहे. मी आलेलो आहे पंपावर म्हणलं आलं थांब म्हणलं ज्यादा काही टाइमपास घेणार नाही तुझा. तर नाही तरी आपण आज अर्ध्या तासामध्ये आपण सोप्यापाशी जाणार आहे. तर आपण आता जस्ट आहे सोलापूर रोडला सोलापूर धुळे रोड. तर हा रोड सरळ सोलापूर उस्मानाबाद त्या साईडला जातो म्हणजे सॉरी धाराशिव रोडला आणि इकडं धुळा. तर आपले जेवढे म्हणजे आपण जेवढ्या वेळेस आलो आपलं अहिल्यानगरवरून म्हणा किंवा नागपूरवरून म्हणा तर आपण ज्या वेळेस दिवसा आलेलो आहे ना तर दिवसा काय होतं आतून नो एंट्री राहते त्याच्यामुळे आपण बायपासचा इस्तेमाल करतो ज्यादा म्हणजे उपयोग करतो. तर आत्ता आपण का बरं बायपासला चाललो याचं कारण सांगतो मला. तर आत्ता वाजलेले
8 तर नो एंट्री उघडती 10-10:30च्या नंतर. तर आपण 8 वाजले म्हणून बायपासचा उपयोग केलाय. आणि इथून बायपास सोडल्याच्या नंतर झालटा फाट्याच्या नंतर कामरज काहीतरी आहे ना ते कामरज चौक, तिथून ते राईट मारायचा. राईट मारून शेंद्रा MIDC पास करून करमाड आणि डायरेक्ट जालन्यावरून आपल्या समृद्धी एक्सप्रेस डायरेक्ट वर. का तर खालचा रोड पण आहे. खालच्या रोडनं आपण काय जात नाही. का जात नाही तुम्हाला याचं पण कारण सांगतो. का तर वरून रनिंग कव्हर होती आपल्या गाडीला, माणूस सुद्धा दमत नाही. खालच्या रोडला ब्रेकर हाईच, ट्रॉफिक शिवाय इथून तिथून सिंगल रोड आहे अख्खा नागपूर पर्यंत. त्याच्यामुळं कसं वरून गेलं म्हणजे टेन्शन नाही राहत. आता तुम्हाला तर माहिती आहे, आता हा रोड आहे थोडक्यात, हा 3 पदरी. आपण ह्या पदर मध्ये चलू किंवा मध्ये चलू किंवा त्याच्या पलीकडे चलू तरी खेळायला जागा आहे ना इकडून तिकडं. तर आज हा रोड उलट भारी आहे. आपला नगर बायपास काय 2 पदरी नाही का, आणि ह्यो 3 पदरी बायपास आहे. तर आज